मावळमधल्या इंद्रायणी नदीच्या कुंडमळा पूल कोसळला. 20 ते 25 जण वाहून गेले. 5 ते 6 जणांच्या मृत्यूची भीती. स्थानिक पोलिसांसह एनडीआरएफ कडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू. कुंडमळा पुलामध्ये अडकलेल्या पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू. पर्यटकांच्या बचावाचा थरार समोर. एनडीआरएफच्या पथकाकडून शर्थीचे प्रयत्न. पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यामुळे ओव्हरवेट होऊन कुंडमळा पूल कोसळल्याची माहिती. पर्यटक पुलावर उभे असताना पूल वाहून गेला. शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेत रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप. भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट. तर रश्मी ठाकरेंनी कधीच हस्तक्षेप केला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंचं प्रत्युत्तर. बांधकाम सभापती असताना गोगावलेंनी भ्रष्टाचार केला. आनंद परांजपेंचा गंभीर आरोप. तर आरोप सिद्ध करा. आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा देतो. गोगावलेंचं आव्हान. पालिकेवर एकहाती भगवा फडकवण्यासाठी जोमाने काम करा. ठाकरेंचे आदेश. 105 हुतात्म्यांनी रक्त सांडलं तेव्हा मुंबई आपल्याला मिळाली, ती व्यापाऱ्यांच्या हातात जाऊन द्यायची नाही. ठाकरेंचं वक्तव्य. फडणवीस आणि राज ठाकरे भेटीतल्या चर्चेची मला संपूर्ण माहिती. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राऊतांचा दावा. मोदी शहा फडणवीस महाराष्ट्रातले ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत. राऊतांचा हल्ला बोल. महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर. स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर एकत्रित लढण्यावर चर्चा नाही. जयंत पाटलांचंही विधान. मालवणच्या राजकोट किल्ल्यातल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूची जमीन खचली. पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूला जमिनीला मोठं भगदाड. पुण्यातल्या सराईत गुंडाचं सोलापुरात एन्काउंटर. अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि आरोपीमध्ये चकमक. गुंड शाहरुख शेखच्या गोळीबारानंतर पोलिसांचं प्रत्युत्तर. पंढरपुरात आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शन चाचणीला सुरुवात. पहिल्याच दिवशी 1200 भाविकांना टोकनवारी आणि आषाढी एकादशीची गर्दी नियंत्रित करण्यासाठी निर्णय. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाचा डीएनए जुळला. आज मृतदेह रुपाणी कुटुंबियांच्या ताब्यात देणार. केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात. गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं. 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये यवतमाळच्या वणीतील जयस्वाल कुटुंबातल्या 3घांचा समावेश. इस्रायलचा पुन्हा इराणवर हल्ला. गॅस रिफायनरीवर मिसाईल आणि ड्रोन डागले. डिफेन्स सिस्टमही केली उद्ध्वस्त.